अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, ज्या सप्ताहाची ज्या दिवसाची आपण वाट बघत आहोत तो म्हणजे या वर्षातील सगळ्यात मोठा सप्ताह श्री दत्त जयंती. श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण घरोघरी महिला करणार आहेत. मग काही केंद्रात करणार आहेत, काही त्यांच्या वास्तूमध्ये करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही घरी कसं करू शकता, तुम्ही केंद्रात आपल्याला केव्हा करायचं आहे, या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. ते कसं करायचं त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सप्ताह कधी आहे, केव्हापासून पारायण सुरू करू शकतो बघा. त्याच्या आधी पण आपण पारायण करू शकतो का? गुरुचरित्र पारायण म्हटलं की थोडीशी भीती वाटते, कारण नियम अटी आहेत, पण तुमच्या सेवेपेक्षा मोठं असं काही नाही आहे. मग ते नियमसुद्धा नाही, पण हो, काही काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं आपल्याला कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. तर ते पारायण जर तुमच्याकडनं होत असेल तरच तुम्ही पारायण कराय. आणि बघा, जर तुमच्याकडनं ते होत असेल तर तुमचं परमभाग्य. सगळ्यांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची, पण कोणाकडनं करून घ्यायचं हे महाराज ठरवतात, कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा. बघा, 28 नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी गुरुचरित्र पारायणला सुरुवात होते. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत सप्ताह आहे. आता दत्त जयंती 4 तारखेला आली आहे, मग 5 तारीखच काय सांगते बघा. गुरुचरित्र पारायणचा असा आहे की 7 दिवसांच्या पारायणाची सांगता 8व्या दिवशी केली जाते. म्हणजेच काय, 28 तारखेला आपण पारायणला सुरुवात करणार, 4 तारखेपर्यंत आपलं सगळं वाचून होणार, पण पारायणची सांगता ही 5 तारखेला करायची आहे. आता ती कशी करायची, काय करायची, त्याचं पण मी तुम्हाला इन डिटेल नंतर सांगते. आता फक्त आपण पारायणाबद्दल बोलूया. सगळ्यात आधी पारायण तुम्ही स्वतःच्या घरात केलं, वास्तूमध्ये केलं तर अतिशय उत्तम. तुम्ही केंद्रात जाऊन केलं तर सोन्याहून पिवळं. याचं कारण सांगते बघा. जर मी घरात पारायण केलं तर मी एकटीच पारायण करणार आहे, मला एकाच पारायणचं फळ मिळेल. पण गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा केंद्रात, मठात, मंदिरात सामूहिक सेवा होते तर त्या सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्या पटीने मिळत असतं. एखाद्या केंद्रात जर 100 पारायण होत असतील, कमीत कमी बरं का, 100 पारायण जर सामूहिक सेवा होत असेल तर तुम्हाला 100 गुरुचरित्र वाचनाचं फळ मिळतं. मग एवढं प्रभावी आहे तर मग केंद्रात जाऊन गुरुगृही म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात, केंद्रात गुरूंच्या घरी जाऊन जर तुम्ही पालन केलं त्याचं जर तुम्हाला 1000 पटीने फळ मिळत असतं. आणि अर्थात ताई आम्ही केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही, मग तुम्ही बिंदास तुमच्या घरात करू शकता. तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल, कुठले पण दोष असेल ना, ज्याच्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं ना, त्या घरात कधीही कुठलाही दोष राहत नाही, आणि असेल तर तो कायमचा निघून जातो. असा दिव्य असा ग्रंथ श्री गुरुचरित्र याचं आपल्याला पठण करायचं आहे. मग ताई पारायण कधी करायचं बघा. बऱ्याच आधी ताई आम्हाला ना आधी पारायण करू शकतो का? होय, करू शकता. तुमचं मन पवित्र आहे, आपलं मन पवित्र आहे, तर मग आपण कधीही गुरुचरित्राचं पारायण करू शकतो. एवढंच आहे की अमावस्येला सुरुवात करू नये आणि सांगता करू नये. मध्ये आधी अमावस्या आली तर हरकत नाही. आता 28ला केली पाहिजे का? तर बघा, तो सप्ताह काळ आहे. या सप्ताह काळामध्ये जे स्वामींचं म्हणतो ना की या सप्ताह काळामध्ये स्वामींचं किंवा दत्त महाराजांच्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात. आणि या सात्विक लहरी आपल्यापर्यंत आकृष्ट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते. पण काही अडचण असेल, समजा आता घरात डिलिव्हरी आहे, लग्न आहे, मग आपलं असं असतं ना की ताई आमचं होऊ नाही शकत, तुम्ही आधी पारायण करू शकता, एवढंच नियम अटी असणार आहेत. तर बघा, जेव्हा स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा आपण 7व्या दिवशी सांगता करत असतो, पण दत्त जयंतीच्या काळामध्ये 7व्या दिवसाची पारायणची सांगता 8व्या दिवशी असते, म्हणून मग 5 तारखेला सांगता आहे. मग आता नियम बघा. महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात. हो, तुम्ही नक्की केंद्रात जाऊन बघा. 90% महिलाच पारायण करतात, कारण आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी अधिकार दिला आहे. मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकत नाहीत, कारण त्याच्यातले असे काही श्लोक आहे, म्हणजे श्लोक असे आहेत की शब्द आहेत जे जर आपण पठण केलं तर आपलं शरीर किंवा ते आपल्याकडनं उच्चार केल्यावर शरीराला थोडीशी हानी होऊ शकते. म्हणून पण हा जो ग्रंथ आहे हा मराठी प्राकृत आहे, वाचायलाही सोपा आहे आणि समजायला तर त्याहून सोपा. मग ताई आता याचा भावार्थ वाचला तर चालतो का? कसं शक्य सांगा बरं? फक्त भावार्थ वाचून कुठले पारायण होतं का? भावार्थ का सांगतात की जेणेकरून या अध्यायामध्ये काय आहे ते भावार्थामध्ये असतं. पण तुम्ही अगदी भावार्थ नाही वाचलं तरी चालेल, पण तुम्हाला अध्याय वाचायचे आहे. एकूण 53 अध्याय असणार आहेत
आता नियम अटी तुम्हाला आधी सांगते. केंद्रात पारायण असेल तर काही नाही, फक्त तुमचा चौरंग आणि ते घेऊन जायचं, आपला ग्रंथ घेऊन जायचा आणि बिंदास पारायणला बसायचं. केंद्रात असलं की जास्त टेन्शन नाही, कारण घरात असल्यावर आपल्याला मांडणी करायची असते. एवढ्या मोठ्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करत असतात तर अर्थात तुम्हाला मांडणी करावी. आता मांडणी कशी करायची तर ती शक्य असेल तर मी त्या संदर्भात इन डिटेल व्हिडिओ मी नक्की करेन. पण थोडक्यात सांगते, तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल, महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ते एका चौरंगावर ठेवावी. पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र त्याच्यावर हंतरावं, त्याच्यावर मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या उजव्या साईडने, आपल्या डाव्या साईडने कलश मांडावा. कलश मांडल्यावर समोर ग्रंथ ठेवावा आणि पारायणला सुरुवात करू शकता. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ कधी पण उघडा ठेवायचा नाही आहे. फक्त जेव्हा तुम्ही जेव्हा पठण करणार असाल तेव्हाच तो उघडा ठेवायचा. नंतर कुठल्याही लाल वस्त्राने, कुठल्याही रंगाच्या कपड्याने किंवा पिवळा, लाल, हिरवा, काळा सोडून तो झाकून ठेवायचा. तो संपूर्ण काळ उघडा ठेवला जात नाही. आता गुरुचरित्र ग्रंथ नियम काय आहे, कितव्या दिवशी अध्याय वाचायचे ते पण तुम्हाला सांगते. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे, ताई आम्ही पहिल्यांदा पारायण करायचं आहे, नक्कीच तुम्ही जवळच्या केंद्रातून घ्या. आता नियम अटीसाठी सुरुवात करूया. बघा, ज्यांना 28 तारखेला पारायण करायचं आहे त्यांनी काय करायचं, आदल्या दिवशी मला सगळं वाचून, बघा मी तुम्हाला सगळं सांगते, कारण एखादा जरी टॉपिक स्किप झाला, प्रत्येक जणाला सगळं माहितीच आहे असं नाही, म्हणून मी सगळं इन डिटेल सांगते. सगळ्यात आधी तर गुरुचरित्र पारायणची सांगता शक्यतो शुक्रवारी करायची असते. पण असं काही नाही शक्यतो, बरं का. जर तुम्हाला आधी वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता, पण शक्यतो सांगताही तुम्हाला शुक्रवारी करायचे असते. कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस असतो. नंतर काय, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे, लक्षात घ्या, 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा. म्हणजेच 4 कुत्र्यांना 1 चपाती म्हणजे 4 चपाती आणि 1 गाईला 1 चपाती, अशा 5 चपात्या अशा बारीक चाणक्या त्या काढून ठेवायच्या. मग ताई आमच्याकडे कुत्रे नाही, आमच्याकडे गाय नाही, मग काय करायचं. तर बघा, जर तुमच्याकडे हे नसेल तर त्यांच्या नावाने ते बाजूला काढून ठेवा. बाजूला काढून ठेवणं म्हणजे जिथे कुत्रे खाऊन जातात, कुठला ना कुठला प्राणी, कुठला ना कुठला पक्षी ते खाऊन जाईल, या पद्धतीने. गाय भेटली तर सोन्याहून पिवळं, जर कुत्रे असेल तर अतिशय उत्तम, पण नसेल तर त्यांच्या नावाने काढून ठेवा. जगाच्या पाठीवर कुठलेही असेल तरी तुमच्या मनात, तुमच्या घरात महाराज आहेत, ते चराचरामध्ये वास करतात. नक्कीच तुम्ही तो काढून ठेवा. कुठला ना कुठला पशुपक्षी प्राणी येऊन तर खाऊन जाईल. त्याच्याबरोबर गुरुचरित्राचं वाचन करणं. आता तुम्ही केंद्रात जाणार असाल तर या गोष्टी काही टेन्शन नाही घ्यायचं, कारण तिकडे सगळं मॅनेज करतात. घरात करणार असेल तर मांडणी करत असताना, एकतर तुम्ही वाचन करत असताना पूर्वेला तोंड असावं तुमचं, तर पूर्वेला किंवा पश्चिमेला या दोनच दिशेला तुमचं तोंड करून तुम्हाला वाचन करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वाचन करत आहात, आता आज माझा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात. पण वाचायचं कसं, तर बघा, रोज आधी स्वामी स्तवन वाचायचं, नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं 1 माळ जप करायचं, 1 माळ गायत्री मंत्राचं जप करायचा, त्याच्यानंतर 1 वेळा अथर्वशीष पठण करायचं, नंतर अध्यायाला सुरुवात करायचं. आता अध्याय बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आहेत, तिसऱ्या दिवशी 20 ते 29 अध्याय आहेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आहेत, 5व्या दिवशी 36, 37, 38 असे अध्याय आहेत, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आहेत आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आहेत. या पद्धतीने तुम्हाला रोज हे सगळं वाचायचं, बरं का. आता आधी सांगते तुम्हाला महिलांनो, आपल्याला आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असते, कारण दरवर्षी महिलांची हीच गडबड होते, अडचण अचानक त्यांना निर्माण होते. गुरुचरित्र ग्रंथ हा स्वामीचरित्र सारखा नाही आहे की मासिक धर्म आला की तुम्ही 4 दिवस थांबवावा. हा ग्रंथ अखंड वाचायचा असतो. 7 दिवसाचं पारायण 7 दिवसातच झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की ताई 28 तारखेला आमचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, मग 29ला सुरुवात करू शकते, म्हणजे 29ला सुरुवात करू शकते का. अशा वेळेस काय करायचं, जर घरात किंवा केंद्रात जर कोणी करणार असेल तुमच्या ओळखीच्या ताई, तर त्यांना म्हणा की 1 दिवस तू वाच, बाकीचे मी नंतर कंटिन्यू करू शकते. पण जर कोणी असेल वाचणार तर त्यांना सांगा, नाहीतर मग 29ला पारायणला बसू शकता, काही हरकत नाही. बघा, त्याच्यानंतर मग तुमची समाप्ती 5 तारखेला येईल, मग तुम्ही 6 तारखेला उद्यापन करू शकता. समजलं असेल मला काय सांगायचं आहे. त्याच्या आधी जर 28 ते 4 तारखेपर्यंत जर मासिक धर्म आहे, मला माहीत आहे घरात कोणी वाचणार आहे की मला मासिक धर्म आला, तर हे पूर्ण करतील का, तरच पारायणला बसा.
बघा थोडीशी परीक्षा घेतली जाते, पण आपल्याला असं वाटतं ना की आपल्याकडनं व्यवस्थित होईल का, तरच तुम्ही करा. आता समजा माझ्या घरात डिलिव्हरी होणार आहे आणि मला माहिती आहे की या तारखेला होणार आहे, मग अशा वेळेस नाही वाचलं तर चालतं. कारण बघा तुमचं वाचून नाही झालं तर तो ग्रंथ तसाच राहतो. मग ते कोण वाचणार हा खूप मोठं टेन्शन आपल्याला असतं. कारण आपण पारायण करत असतो, आपण सेवा करत असतो, काहीतरी असतं आपल्यात की मग त्याच्यामुळे आपली ती सेवा अर्धवट राहिली की आपल्याला पण वाईट वाटतं ना, की नाही माझी सेवा कंप्लीट नाही झाली. म्हणून जर असं असेल तर तुम्ही थांबून घ्या. आणि जर कोणीतरी वाचणार असेल की नाही, जरी मला मासिक धर्म आला तरी माझ्या घरातले माझे मिस्टर वगैरे वाचतील असं माहीत असेल तरच तुम्ही पारायण करा. नाहीतर तुम्ही तुमचा हाल करून घेऊ नका. आणि ग्रंथाच्या बाबतीत तर अजिबात तडजोड नाही आहे आणि पारायणच्या बाबतीत तर त्याहून तडजोड नाही, की नाही कोणीतरी आहे मग काय होतं ना, जर चुकून माकून आलंच तर मग गुरुजींना बोलून घ्या, त्यांच्याकडून वाचून घ्या. कोणीतरी असेल त्यांच्याकडनं वाचून घ्या. आणि खरं सांगू का, हा जो गुरुचरित्र ग्रंथ जे नवीन लोक असतात ना त्यांना कंटाळा येतो. ते फक्त ओळीवरून बोट ठेवतात, झालं 15 मिनिटात या ग्रंथाला एका दिवसाला. आता पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, खरं तर या 1 ते 9 अध्याय वाचायला 1.5 ते पावणे 2 तास आरामशीर लागतो. पूर्ण म्हणजे जर बघायला गेलं तर या 7 दिवसांमध्ये 1.5 ते पावणे 2 तास आवर्जून लागतो. ही ग्रंथ वाचत असताना पण नित्यसेवा चुकवायची नाही. 3 अध्याय क्रमशः करायचे असतात. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पण 2-2 अध्याय, मल्हार सप्तशतीचे पण 2-2 अध्याय पठण करायचे. पण फक्त गुरुचरित्र पारायण त्याच्याबरोबर बाकीच्या सेवा पण करायच्या असतात. म्हणून सांगते की गुरुचरित्र पारायणला बसण्याच्या आधी काही नियम आहे की मासिक धर्म वगैरे आला तर ते तुम्हाला पाळावं लागेल. आणि जर येणार असेल ना तर खरंच सेवा करू नका, कारण आपले पण हाल होतात. आणि मग तो ग्रंथ कोण वाचेल याला त्याला शोधत त्याला म्हणजे त्याच्यापेक्षा जर कोणी वाचणार असेल तर मग तुम्ही करा. आणि अगदी जर तुमचा 28 तारखेला 3रा दिवस असेल तर 2 दिवस केंद्रात बसणार असेल किंवा घरात बसणार असेल आणि 2 दिवस जरी कोणीतरी वाचणार असेल तर त्यांच्याकडून वाचून घ्या. नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. समजलं असेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, दरवर्षी बायकांना उद्भवतोच. आता बघा, जे आपण गुरुचरित्र वाचन करत असतो तर संध्याकाळी न चुकता विष्णू सहस्रनामचं पठण करायचं असतं. त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्यायसुद्धा वाचायचा असतो. आता बाकीचे नियम तुम्हाला सांगते. सकाळी गुरुचरित्र ग्रंथ हा 12 ते 12:30 मध्ये दुपारी वाचायचा नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी पहाटे 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये पठण करायचं नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. बाकी तुम्ही पठण करू शकता. आता ताई समजा मुलं शाळेत गेले, सगळं माझं आवरलं, मग 10 वाजता मी वाचायला बसले, मग 10 ते 12 वाजेपर्यंत माझे एवढे अध्याय झाले. मग 12 ते 12:30 मध्ये ब्रेक घ्या, उरलेले अध्याय नंतर वाचा. समजलं? आता ताई आमची मॉर्निंग ड्युटी आहे किंवा आम्ही नाईट ड्युटी करतो. मी तुम्हाला काय सांगितलं की 4च्या आधी तुम्हाला जसं जमेल तसं वाचा. खरं तर ना ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं असतं. पहाटे कसं शांतता असते, गुरुचरित्र पारायण करताना खूप विचार येतात आपल्या मनात, मग मन कुठं कुठं तर भरकटत येतं, मग त्याच्यामुळे अडचणी पण निर्माण होतात. पण तरी पण आपण संसारिक माणूस आहोत. केंद्रात जर पारायण केलं ना टेन्शन नाही राहत, कारण 8च्या आरतीनंतर पारायण होतं. काही ठिकाणी माईकवर वाचलं जातं. आता माईकवरचं पण एक सांगते. माईकवर ते समोरचे वाचत आहेत आणि आपण फक्त ओळीवर बोट ठेवतो, मग त्या पारायणला अर्थ नाही बरं का. तुम्ही उच्चार केला पाहिजे, तुमच्याकडनं ते शब्द बोलले गेले पाहिजे. नाहीतर फक्त ओळीवर बोट ठेवायचं आणि सगळे नियम अटी पाळायचे, यांनी पारायण होत नाही. कारण ते तुम्ही फक्त श्रवण करत असता. ओळीवर बोट नाही, तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. जरी त्यांचा स्पीड असेल पण तुम्ही थोडं थोडं वाचा. तर म्हणजे थोडं थोडं वाचण्याचा प्रयत्न करा. कारण घरात करणार असेल तर आपण एकदम बिनधास्त आपलं शांततेत वाचत असतो. पण केंद्रात बऱ्याच महिलांचं पाहिलं आहे, फक्त त्या ओळीवर बोट होते, त्याला अर्थ नाही आहे. म्हणून सांगते, तुम्ही घरात करणार असेल किंवा केंद्रात करणार असेल तर तो ग्रंथ आहे, जो गुरुचरित्राचे ग्रंथ आहे तो वाचा. कारण तो त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला खूप काही शिकून जातो. प्रत्येक अध्याय हा अमृता समान आहे. जो पठण करतो त्याला अनुभव आला आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ अगणित असे दिव्य अनुभव आहेत. एकदा पारायण करणारा वर्षानुवर्ष पारायण करतच असतो. आता हे झालं नियम. आता नियम तुम्हाला सांगते बघा. कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जरी तुम्ही केंद्रात करणार असाल पारायण किंवा घरात पारायण करणार असेल तरीही तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. म्हणजे घरात पण करायचं नाही आहे. आणि जर समजा तुम्ही डबे वगैरे तुमची मेस वगैरे असेल तरीही तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण कुठल्याच प्रकारचा मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे. त्याचबरोबर येतं कडकडीत ब्रह्मचर्य. जी पारायण करणार आहे, जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याचं वेगळं अंथरूण असतं आणि तो दिवाणवर झोपत नाही.
दिवाणवर म्हणजे काय, तो गादीवर झोपत नाही. मग ताई आमच्या बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही काय करा, किंवा आम्हाला खाली बसता येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही दिवाण घ्या आणि दिवाणवर झोपा, पण गादीवर झोपू नका. आपल्या ज्या काही म्हणतो ना सुखसोयी, आपण त्याचा त्याग करत असतो. थोडक्यात काय की ज्या ज्या सुखसोयी आहेत, मग गादीवर झोपणं, एकदम आलिशान राहणं, मस्त मस्त चटपटीत खाणं, आपण त्याचा त्याग करत असतो. आणि तो होतो कारण आपल्याला कळतं की मूळ आयुष्य काय आहे. या गुरुचरित्रात 7 दिवसांच्या कालावधीमध्ये कळतं आपल्याला. आणि जेव्हा सुरुवातीला खरंच प्रॉब्लेम होतो की बापरे, हे नाही खायचं, बापरे ते नाही खायचं, पण जेव्हा 7वा दिवस येतो तेव्हा काहीच खाऊ वाटत नाही. हा जो आहार आहे ना, हा खूप सात्विक आहे. पण जर बॅक पेनचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला खाली बसायला अडचण असेल, तर बिंदास टेबल खुर्चीवर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. म्हणजे एखादं टेबल घ्या, त्याचं गुरुचरित्र ग्रंथ ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही खुर्चीवर बसून पठण करू शकता. आता दिवाणवर पण तुम्ही भरपूर चादर ब्लँकेट टाका आणि मग तुम्ही झोपा. जो दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या ब्लँकेट चादरचा वापर करतो तो करू नका. म्हणजे तो करा, पण धुवून घ्या, स्वच्छ धुवून घ्या. कारण आपलं कधी कधी ब्रह्मचार्याचं पण उल्लंघन होतं. म्हणून सांगते, तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, नंतर तुम्ही काढून वापरू शकता. म्हणजे नवीनच आणलं पाहिजे असं नाही आहे, पण घरात जे आहे ते स्वच्छ धुवून त्याच्यावर तुम्ही झोपा, अंथरूण पांघरून घेऊ शकता, असं काही नाही आहे. त्याच्याबरोबर आता झाला झोपेचा नियम. आता बघा, या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतातच. म्हणून असं म्हणतात की गुरुचरित्र पठण करत असताना डाव्या कुशीवर झोपायचं. आता कंटिन्यू डाव्या साईडवर झोपलं तर आपली पाठ पण होते, मग सरळ होतोच आपण झोपेत. पण जेव्हा जेव्हा जाग येईल तेव्हा आपल्याला डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा, कारण साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात. दुसरं, गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत असताना व्यवस्थित कपडे घाला. तुम्ही साडी घालूनच पारायण करावं असं माझं म्हणणं नाही, पण व्यवस्थित डोक्यावर ओढणी असणं किंवा पदर घ्या, बांगड्या वगैरे घाला. नाहीतर चांगलं मग नाईट ड्रेसवर आणि काहीतरी शर्ट पॅन्टवर नाही, प्रॉपर कपडे बघा. काळ्या रंगाचं कुठलंच वस्त्र परिधान करायचं नाही आहे. जर पुरुष मंडळी करणार असेल तर त्यांनी पण बेल्टचा वापर करायचा नाही आहे. कुठल्या पण चामड्याच्या वस्तूचा वापर करायचा नाही आहे. या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, याची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही पुरुषांनी पण काळ्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा शर्ट घालायचा नाही आहे. तुम्ही बाकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता गुरुचरित्र पारायण करत असताना सुद्धा. आता दुसरं, ताई मी माहेरी आहे, माहेरी करू शकते का? हो, माहेरी करू शकता. परान्न पण वर्ज्य आहे, पण आपण आपल्या आईच्या घरचं खाऊ शकतो. म्हणून तुम्ही माहेरी असाल, काही कारणाने तुम्ही बिंदास माहेरी पारायण करू शकता. वेश ओलांडायची नाही, पण आम्ही दुसऱ्या गावी कामाला जातो बघा, वेश ओलांडायची नाही याचा अर्थ काय होतो ना, गुरुचरित्र पारायणच्या कालावधीमध्ये 10वं 13वं माती या ठिकाणी जायचं नाही, परान्न खायचं नाही, हॉटेलचं खायचं नाही, पार्सल खायचं नाही. मग बिस्किट खाऊ का, हे खाऊ का, मी का म्हणते खाऊच नका. काय होतं, बिस्किट नाही खाल्लं, मैद्याचे कुठलेच पदार्थ खायचं नाही आहे. मग ताई कॅडबरी खाऊ का, नाही खायची, काहीच नाही खायचं, फक्त सात्विक चपाती भाजी खायचे. मी काय सांगते की परान्न खायचं नाही म्हणजे हॉटेलचं किंवा इवन दुकानातलं पण काही खायचं नाही आहे. बाहेरचं सुद्धा काहीच खायचं नाही आहे, म्हणजे भेळ पाणीपुरी असलं काहीच खायचं नाही आहे. तर बघा, आता काय खायचं ते तुम्हाला सांगते. खूप ऑप्शन आहेत खाण्यासाठी. बघा, जर मी गहू खाणार असेल तर मी 7 दिवस गहूच खाईल. तर मी बाजरीची भाकरी खाणार असेल, तर ज्वारीची भाकरी खाणार असेल तर मी 7 दिवस तेच खाईन. मग भात वर्ज्य आहे, भात खायचं नाही, कुठल्याही प्रकारची डाळी खायची नाहीत. साबुदाणा खाऊ शकता, भगर खाऊ शकता. आता कांदा कडकडीत वर्ज्य आहे. कांदा लसूण हे तामसिक पदार्थ असतात, त्याच्यामुळे आपली पण वृत्ती तशीच होते. आता मेथी खाऊ शकता, शेपूच्या भाजीने ढेकर येते. गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करत असताना ढेकर वगैरे येता कामा नये. आता ते चुकून आलं, आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत, पण असे पदार्थ खायचेच नाही की त्यांनी आपलं ढेकर येईल, आळस येईल. या गोष्टी घडतात, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता सांगते काय खायचं. बटाटे खाऊ शकता, त्याच्याबरोबर गिलक खाऊ शकता, तुम्ही दोडकं खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता, तुम्ही दूध पोळी पण खाऊ शकता, तुम्ही श्रावणी शेंगा खाऊ शकता, त्याच्याचबरोबर ढोबळी मिरची पण खाऊ शकता. मी तुम्हाला 8 भाज्या सांगितल्या, तुम्ही अल्टरनेट इकडचं तिकडं खाऊ शकता. फ्लावर खाऊ शकता, कोबी खाऊ शकता. 10 दिवस झाले, मग ना एक दिवस इकडे तिकडे आपण खाऊ शकतो. खूप काही नियम नाहीत, फक्त डाळीचं बंधन आहे आणि कांदा लसूण वर्ज्य आहे, बाकी तुम्ही खाऊ शकता, बाकी काही नाही. आणि वांगं खायचं नाही आहे, गवार खायचं नाही आहे, या गोष्टी नाही आहेत. म्हणजे तुमच्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे. हे खाऊन काय होतं ना, आपलं शरीर पण थोडंसं म्हणजे बॅलन्स त्याचं जातो. ढेकर येणं, आळस येणं, पालक खाऊ शकता, हरकत नाही, बाकी काही नाही, तुम्ही खाऊ शकता. जर एखाद्याला जर काही गुरुवार आला मध्ये, म्हणजे एकादशी आहे बघा, मोक्षदा एकादशी आहे,
मग अशा वेळेस तुम्ही भगर खाऊ शकता, काय हरकत नाही. मग शेंगदाणे, आता शेंगदाणे कडधान्यामध्ये येतात, तर मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेंगदाणे पण खाऊ शकता. माझं काय म्हणणं आहे, जेवढे नियम तुम्हाला पाळता येईल ना तेवढे तुम्ही पाळावे, पण सर्रास सगळंच खायचं असं नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला नियम पाळावेच लागतील. जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर करूच नका. बरेच लोक सांगतात की आम्ही काही नियम अटी नाही पाळले, मग आम्ही पारायण केलं तरी पण आमचं चांगलं झालं. आता त्यांचं चांगलं झालं, पण मला माहिती आहे की आपण पण जर नियम अटी, म्हणजे जर कांदा लसूण खाऊनही तुम्ही पारायण करू शकत असाल तर त्याला काही अर्थ नाही. 7 दिवसांमध्ये सात्विक राहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं पालन तरी प्रत्येकाने करावं. हे काही ग्रंथाचे नियम आहेत. आता जास्त का नाही बघा, तुम्हाला मी सांगितलं की अगदी तुम्हाला जसं जमेल तसं करावं. केंद्रात केलं तर अतिशय उत्तम, कारण केंद्रामध्ये प्रहर ही उच्च कोटीची सेवा आहे. केंद्रामध्ये त्याच्यामध्ये काय काय येतं आपलं बघा, मल्हारी याग असतो, चंडी याग असतो, स्वामी याग असतो, गणेश याग असतो. तर एवढ्या सेवा घडत असतात. नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन करावं. ज्यांना घरात करणं शक्य होत नाही त्यांनी केंद्रात जाऊन करावं, आणि ज्यांना केंद्रात जाऊन शक्य होत नाही करणं पारायण, त्यांनी घरात सगळे पारायण करू शकता. कुठले नियम नाही, आता मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही राहिला असेल तर कमेंटद्वारे विचारा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर झालेली सेवा मी महाराजाच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.